श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी ही साजरी केली जाते। 6 दिवसांची ही रात्र असते। मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला म्हणजेच 5व्या दिवशी नाग पूजन केले जाते आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठी ही साजरी केली जाते। पारंपरिक पद्धतीने नागदिवेचे पूजन कसे करायचे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि ते कसे करायचे। प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते। कुणाकडे पेढ्याचे असतात, कुणाकडे पुरणाचे असतात, कुणाचे नवसाचे असतात। आमच्याकडे पुरणाचे केले जातात। घरामध्ये जितके पुरुष आहेत त्यांचे प्रत्येकांचे हे दिवे केले जातात। आमच्याकडे असे पुरणाचे नागदिवे केले जातात। नागदिवे केल्यानंतर फळ मुटका असतो त्यांच्या सोबत आणि ते दिव्यामध्ये वाती घालून शुद्ध तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत। आणि आमच्याकडे आधी ज्वारी टाकली जाते, त्यावरती तणीस टाकलं जातं, नंतर हरभऱ्याची भाजी व त्यावरती ही दिवे ठेवले जातात। दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे। आरती नैवेद्य सर्व करून देवाला नमस्कार करायचा आहे। सुख समृद्धी आयुष्य सर्वांना अर्पण कर म्हणून नमस्कार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीमध्ये नागदिवे आमच्या इकडे साजरे केले जातात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। उद्या आहे चंपाषष्ठी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते।